ज्यांनी इंटरनेटची सुविधा आम्हाला पुरवली, सुमितजी कांबेरे कुंडलस कर्जत विभागाचे आहेत, परंतु आता सध्या बदलापूरचे स्थायिक भूमिपुत्र आहेत, त्यांचं देखील हार्दिक मनपूर्वक स्वागत। हरेश धुळे यांचे मॅनेजर आहेत आणि बाकी सर्व सदस्यांचं देखील विशेष आभार, ज्यांनी इंटरनेटची सुविधा या ठिकाणी पुरवण्यात आलेली आहे त्यांच्या माध्यमातून। ओम साई इंटरनेट, श्री साई इंटरनेट सर्व्हिस। जाऊया मॅचच्या दिशेने, दोन ऑफिशियल पंच सज्ज होतात। राहुल चव्हाण सर, आपण समालोचन कक्षाचा ताबा घ्या आणि या दरम्यान चला आपण मॅचला सुरुवात करायची आहे। ऑफिशियल पंचांना विनंती असेल, केपी सर आणि संदेश सर आपणास विनंती असेल 25 मिनिटांचा आपण काउंटडाऊन चालू करायचं आहे। जास्त वेळ खर्च होतोय केपी सर, 30 मिनिटं लागतात 5 षटकांसाठी, याची काळजी तुम्ही घ्या। पहिला बॉल आपण पाहतोय यावेळेस टप्पा पडल्यानंतर सरळ एसटी रक्षकाच्या हातामध्ये निघून गेलाय, डॉट बॉल। षटक क्रमांक पहिला आपण पाहतो आणि पहिल्या षटकामध्ये सुदर्शन जाधव। यावेळेस कव्हरच्या दिशेने फटका जबरदस्त होता, अक्षरशः डोळ्यांचा पार न फेडणारा हा फटका आपण पाहतोय। चेंडू सीमा रेषा पार, रन्स मिळतात 4, हा येतोय चौकार। थँक्यू डीजे मास्टर। पहिल्या बॉलवरती डॉट आल्यानंतर आपण पाहू शकता दुसरा बॉल यावेळेस चौकार आला। राज क्रीडा मंडळ कुळगाव संघ खेळतो आणि त्या संघाला नक्कीच आमचे अमित डांगरे जे संघाचे नेहमीच कॅप्टन म्हणून जाणले जातात, त्यांच्या माध्यमातून खूप साऱ्या शुभेच्छा येतात। गोव्यावर या ठिकाणी 1000 रुपयाचं पारितोषिक होतं मन्नू थॉमस अंकल यांच्या वतीनं। ललित मराडे संघनायक आहेत, त्यांना देऊन सन्मानित केलं जाते। जाऊया मॅचच्या दिशेने। तर नक्कीच अमित डांगरे जे संघाचे संघनायक आहेत, आज मात्र गोव्यावरून या स्पर्धेचा आनंद लुटतात, त्यांच्या माध्यमातून राज क्रीडा मंडळ कुळगाव टीमला शुभेच्छा येतात। टप्पा पडल्यानंतर यावेळेस देखील चेंडू आपण पाहू शकता मागे निघून गेला, एसटी रक्षक होते, लगेच चेंडूला गॅदर केलं। सिद्धेश राऊतला आपण पाहतो। दोन ऑफिशियल पंच यावेळेस सज्ज झालेत। मेन पंचाच्या भूमिकेत कुणाल पेंडकर सर अर्थातच केपी आणि त्यांच्या साथीने आपण पाहतोय संदेश किस्मतराव सर। गोरदास सज्ज झाला, बॉल ट्रॅकवरती सुदर्शन राऊंड द विकेट। हाफ ट्रॅकर होता, यावेळेस स्टेप आउट होऊन गेल्याचा प्रयत्न झाला होता, यावेळेस पॉईंटच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसतो आणि टप्पा पडल्यानंतर चेंडू निघून गेलाय सिद्धेश राऊतच्या हातामध्ये, डॉट बॉल। कमबॅक करत असताना यावेळेस गोलंदाज सुदर्शनला आपण पाहतो। पहिला बॉल डॉट आला होता, त्यानंतर दुसऱ्या बॉलवरती चौकार आणि पुण्यात सलग 2 बॉल यावेळेस डॉट आपल्याला पाहायला मिळतात। बेरुडी संघ आज इथून विचार केला तर भूषण फाउंडेशन या नावाने संघ खेळतो आणि आपण पाहू शकता चांगली कामगिरी नेहमीच बेरुडी संघाची असते, परंतु 2 ते 3 स्पर्धेमध्ये थोडंसं बॅकफुटवरती संघ पाहायला मिळतो। पुन्हा त्यावेळेस जागेवर खेळायचा प्रयत्न झाला होता। क्रिकेटमध्ये आम्ही साधारण सांगत असतो, मोबाईलमध्ये नेटवर्क तर क्रिकेटमध्ये फुटवर्क तुम्हाला खूप जरुरी आहे, परंतु टप्पा पडल्यानंतर यावेळेस चेंडू थोडासा टेकअप होऊन निघून गेला आहे यष्टीरक्षकाच्या हातामध्ये। चौकारानंतर आपण पाहू शकता सलग 3 बॉल यावेळेस डॉट फेकले गोलंदाज सुदर्शन जाधवला आपण पाहतो। एक मोठं नाव टेनिस क्रिकेट विश्वातलं, गावदेवी चषक दापिवली या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज बाईक त्याने देखील पटकावली आहे। पुन्हा त्यावेळेस अंपायर सिग्नल, यस व्हाईट बॉल। एक्स्ट्रा रूपात आता मात्र एक धाव जोडली जाईल आणि एका धावेच्या साथीने आता टीमची टोटल पुन्हा आता पुढे जात असताना यावेळेस 5 या आकड्यावरती। पहिल्या बॉलवरती डॉट, दुसऱ्या बॉलवरती चौकार, 3 बॉल पुन्हा एकदा डॉट। गुरदास पुन्हा एकदा तयार होईल, राऊंड द विकेट। पुन्हा एकदा फक्त दिशा देण्याचा प्रयत्न, अनोख्या स्टाईलनं चेंडू मात्र ट्रॅव्हल झाला यावेळेस मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये। अरबाज होते, चेंडू फेक करतील दरम्यान यावेळेस एक चिकी सिंगल। एका धावेच्या साथीला टीमची टोटल पुन्हा पुढे जात असताना यावेळेस स्कोरबोर्डवरती आपण पाहतोय 6 या आकड्यावरती। यस, षटक क्रमांक पहिले झाले संपन्न आणि टीमची टोटल 6 या आकड्यावरती। यस डीजे।
गुरुदास यावेळेस आपण पाहू शकता बॉडी ट्रॅक वरती सज्ज झाला. कुशल भोईरला आपण पाहतोय फिरकीचा अजून एक आक्रमक खेळाडू आपल्याला पार मिळतो. ऑन साईडला फक्त दिशा देण्याचा प्रयत्न, लाऊड अपील झाली मैदानाच्या आतमध्ये, चेंडूवर उत्तम फेक करतील दरम्यान डायरेक्ट हिट देखील झालाय, परंतु यस पर्यंत सेफ असतील. लाईक बाय रूपात एक धाव जोडली जाईल आणि आता एका धावाच्या साथीने टीमची टोटल पुन्हा एकदा पुढे जात असताना 7 या आकड्यावरती खूप चांगली गोलंदाजी इथून मात्र सुदर्शन जाधवनं गेली. पूर्णपणे बेलुडी सारख्या एक मातबर संघाला पूर्णपणे बांधून ठेवलं. 6 या आकड्यावरती फक्त टीमची टोटल आपण पाहिली. षटक क्रमांक पहिल्याच्या वेळेस संपन्न झालं आणि आता मात्र पुन्हा एकदा द्वितीय षटकाला सुरुवात झाली. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज कुशल भोईरला आपण पाहतो आणि एक धाव लेगबाईच्या रूपात त्याच्या अगेन्स्ट एकवटली गेली आणि आता एका धावेच्या साथीने टीमची टोटल 7 या आकड्यावरती आपण पाहतोय. खूप चांगली कामगिरी यावेळेस कुळगाव टीमच्या माध्यमातून आपण पाहू शकता. पेट्रोलभाई चषकामध्ये नक्कीच जय मल्हार मुळगाव आणि राज क्रीडा मंडळ कुळगाव ही मॅच आम्ही पाहिली होती. तदनंतर आपण पाहू शकता सुपर 5 मध्ये कुळगाव संघ दाखल झाला होता. गोरदास पुन्हा एकदा सज्जबिल पॉइंट ट्रॅकवरती कुशल यापुढे देखील जागेवर खेळण्याचा प्रयत्न, बिगिन करायचा प्रयत्न झाला होता. क्रिकेटमध्ये सर्वात सेफ फटका लॉंग आणि लॉंग ऑफच्या मध्ये खेळायचं होतं, परंतु टप्पा पडल्यानंतर चेंडू निघून गेलाय. डॉट बॉल. वेगावरती स्वार असलेला गोलंदाज आपण पाहतोय. सातत्याने व्हेरिएशन करत असताना कधी बोट विखुरली जातात, फिंगर रोल केली जातात, कधी चेंज होतं, पेस पाहायला मिळतो, कधी वेग पाहायला मिळतो. हीच तर ओळख आहे गोलंदाज कुशल भोईरची. अजून एक चेंडू आलाय डॉट. पूर्णपणे यावेळेस बांधून ठेवलाय फलंदाज नरेंद्रला. आता मात्र फटका चांगला पाहायला मिळतो. ऑन साईडला अलंग द कार्पेट चेंडू चाला वाटिश लॉंगच्या क्षेत्रामध्ये उत्तम फेक दरम्यान सिंगल मिळेल. दुसरा धाव घेण्याचा इथं मात्र प्रयत्न होतो, परंतु जीवाच्या अक्कंताने धावले होते. सँडी होते, लगेच चेंडूला उत्तम फेकी गेली दरम्यान एकच धाव मिळेल आणि आता एका धावेच्या साथीने टीमची टोटल पर्यंत पुढे जात असताना 8 या आकड्यावरती चांगली कामगिरी करतो यावेळेस राज क्रीडा मंडळ कुळगाव संघ आपल्याला पाहायला मिळतो. इनाक्शन मध्ये अतिशय यंदाच्या हंगामामध्ये इन्फॉर्म संघ आपल्याला पाहायला मिळतो. गोलंदाज पुन्हा एकदा तयार बिलकुशल. यापुढे ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, एज लागली फायलेच्या क्षेत्रामध्ये, खेळाडू तयार होता, हाताचा पिसारा फुलवला आणि पूर्णपणे इथून मात्र चेंडूला गॅदर केला आणि फलंदाज यापुढे नरेंद्रला परतावा लागेल. धक्का पहिला लागेल, फलंदाज बाद. न्यू बॅट्समॅन एंटर झाला प्रदीप भोईरला आपण पाहू शकता. यावेळेस स्टार्किंग एंडवरती खेळ करण्यासाठी तो सज्ज झाला. बघा पहिल्याच्या क्षेत्रामध्ये ज्या खेळाडूने झेल टिपलाय नक्कीच ऋषिकेश जाधव होते आणि अजून जर 2 झेल त्याने टिपले तर आमचे महेश दुळे सर अर्थातच मॅडी यांच्याकडनं 500 रुपयाचं कॅश प्राईज असेल. नक्कीच ऋषिकेशवरती आहे त्यांचं प्रेम. गोलंदाज यावेळेस पुन्हा एकदा सज्ज झाला. आपण पाहू शकता फिरकीचं आक्रमण सातत्याने कुशलच्या माध्यमातून होत असतो. ऑर्थ विकेट. यावेळेस पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू ट्रॅव्हल झाला. यावेळेस यष्टीरक्षक सिद्धेशच्या हातामध्ये डॉट बॉल. नक्कीच आमचे सचिनजी दलाल साहेब हे देखील या स्पर्धेचा आनंद लुटतात आणि त्यांच्या माध्यमातून देखील ऋषिकेश जाधवसाठी 500 रुपयाचा कॅश प्राईज असेल जर अजून 2 झेल त्याने टिपले तर. 8 धावा स्कोरबोर्डवरती आपण पाहतोय. टीमची टोटल पूर्णपणे स्लो बट स्टडी हे समीकरण आपल्याला पाहायला मिळतं यावेळेस बेलवडी टीमच्या माध्यमातून. भूषण फाउंडेशन बेलवडी हा संघ यावेळेस सिलेक्शन मध्ये आपल्याला दिसतोय. पुन्हा डाऊन साईडला खेळण्याचा प्रयत्न झाला होता. यावेळेस लाऊड अपील आपण पाहू शकता. डीप मधून ही अपील आली होती. वाईटिश लॉंगच्या क्षेत्रामध्ये खेळाडू होता संदीप सँडी आपण पाहतोय, त्याच्या माध्यमातून ही अपील होती आणि यावेळेस आपण पाहू शकता षटक क्रमांक दुसरा संपन्न झाले आणि 2 षटकाच्या अंती टीमची टोटल फलकावरती आपण पाहतोय फक्त आणि फक्त 8 धावा. पहिल्या षटकाचा जर विचार केला तर 6 धावा खर्च केला होता यावेळेस गोलंदाज सुदर्शन आणि या ओव्हरचा जर विचार केला तर 2 धावा खर्च करतो गोलंदाज खुशलला आपण पाहू शकता. पूर्णपणे 8 धावा आपण पाहू शकता स्कोर कार्ड वरती. 5 षटकाची मॅच आपल्याला पाहायला मिळते आणि 5 षटकाच्या मॅच मध्ये 5 गोलंदाज अनिवार्य असतील आणि 5 षटकाच्या मॅच मध्ये तुम्हाला 50 ते 55 धावा बनवाव्याच लागतील. कारण समोर देखील एक ताकदीचा संघ आपण पाहू शकता राज क्रीडा मंडळ कुळगाव संघ खेळतोय. नवीन आपण पाहू शकता कुळगाव संघ म्हटला तर गावदेवी मातेचा आशीर्वादाने देखील कधी कधी आपण पाहू शकता हा संघ खेळत असतो, कारण गावदेवी मातेचं नाव देखील या संघाला देण्यात येतो.
आणि आपण पाहू शकता नक्कीच गावदेवी मातेची मोठी जत्रा मोठ्या जल्लोषाने देखील साजरी करण्यात आली. अमित डांगरे जो व्हाईस कॅप्टन आहे संघाचा ते देखील गोव्यावरून या स्पर्धेचा आनंद लुटतात. त्यांचं देखील हार्दिक मनपूर्वक स्वागत. गुरुदास यावेळेस बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय. अरबाज शेख ऑन साइडला बिगिट केलाय. बराच काळ तो मात्र शांत होता परंतु आता मात्र सूर सापडलाय. चेंडूला सर पाठवून दिलाय. फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये चेंडू निघून चाललाय सीमा पार. षटकार. षटकार आलाय. बराच काळानंतर यावेळेस षटकार आल्यानंतर टीमची टोटल वेगाने फ्लाय होत असताना यावेळेस 14 या आकड्यावरती चांगली फलंदाजी आता मात्र करत असताना नरेंद्रला आपण पाहतो त्याच्या साथीनं प्रदीप देखील चांगली कामगिरी करत असताना गुरुदास अरबाजचं केलं पहिल्या बॉलवरती स्वागत. वेलकम टू द ग्राउंड. अजून एक इथं मात्र ऑन साईडला खेळायचा प्रयत्न करतो. टप्पा पडल्यानंतर आता मात्र थोडीशी उचली गेली आणि चेंडू निघून गेला. यापुढे जेसी रक्षक सिद्धेश राऊतच्या हातामध्ये डॉट बॉल. कमबॅक करत असताना गोलंदाज अरबाजला आपण पाहतो पहिल्या बॉलवरती चौकार षटकार कोणत्याच गोलंदाजाला आवडत नाहीये आणि त्याचाच प्रत्युत्तर देत असताना यावेळेस चेंडू आला डॉट ओव्हर द विकेट. पुन्हा त्या बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न झाला होता. अलॉंग द कार्पेट चेंडू झाला. यावेळेस वाईटिश लॉंगच्या क्षेत्रामध्ये सुदर्शन होते. उचलण्यामध्ये थोडासा वेळ घेतला. फंबल झाले. चाचपडले दरम्यान 2 धाबा एक पड्या तिसऱ्याचा प्रयत्न यावेळेस नरेंद्र करत होता परंतु पूर्णपणे त्याला प्रदीपच्या माध्यमातून थांबवण्यात आलं. रोखण्यात आलं. दरम्यान 2 धाबा एक पड्या जातील. 2 धाब्याच्या साथीने आता टीमची टोटल यावेळेस 16 या आकड्यावरती. षटक क्रमांक 3 आपण पाहतोय. गुरुदास अरबाजवरती इथं मात्र संघनायकाने जिम्मेदारी दिली आहे. विश्वास दाखवलाय आणि विश्वासावरती तो देखील इथं मात्र खरा उतरत असताना कारण पहिल्या बॉलवरती षटकारानंतर दुसऱ्या बॉलवरती त्यांनी देखील कमबॅक केलं. पुन्हा आता यावेळेस अवे फ्रॉम द बॉडी शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. चेंडू यावेळेस मागे ट्रॅव्हल झाला आणि तो मात्र धक्का अजून एक लागेल. फलंदाज नरेंद्र बॅक टू द पवेलियन. सलामी जोडी आता मात्र तंबूच्या दिशेला परतली कारण अजय गायकवाड बाद झाल्यानंतर आता मात्र नरेंद्र देखील मात्र परतावं लागलं. न्यू बासमन मैदानात एंटर झालाय. आपण पाहू शकता रोशन गायकवाड स्ट्रायकिंग एंडवरती. हाफ ट्रॅकर होता. पुन्हा आता यावेळेस विकेट करायचा प्रयत्न परंतु लाऊड अपील पंचाच्या माध्यमातून केली गेली. पंचाचा बोट देखील आकाशाकडे आणि आता मात्र आल्या पावली मैदानाच्या बाहेर परतत असताना रोशन गायकवाड बॅक टू द डगआउट. पहिल्या बॉलवरती धमाका आहे तो मात्र ठोकला होता. आपण पाहू शकता बॅट्समन नरेंद्र परंतु आता मात्र सलग 2 धक्के देत असताना यावेळेस गोलंदाज देखील त्याला सांगतो हम भी नाही किसी से कम. नक्कीच आपण पाहू शकता यावेळेस अरबाज शेख ज्याने मात्र खऱ्या अर्थात KPL कुलगाव प्रीमियर लीग गाजवली होती. मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी तो ठरला होता. यावेळेस आपण पाहू शकता जागेवर खेळण्याचा प्रयत्न करतो. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या रूपात एक धाव जोडी झाल्याने आता एका धावेच्या 17 टीमची टोटल पर्यंत पुढे जात असताना यावेळेस 17 या आकड्यावरती 17चा खतरा आता कोणत्या टीमवरती असेल हे देखील आपल्याला पाहण्याजोगी असेल कारण दोन्ही संघ म्हटले तर ताकदवर संघ आहेत. बदलापूर विभागातील एक चांगले संघ आपल्याला पाहायला मिळतील. एका बाजूला भूषण कराले फाउंडेशन बेरवली तर दुसऱ्या बाजूला राज क्रीडा मंडळ कुळगाव. यावेळेस आपण पाहू शकता कव्हरच्या क्षेत्रामध्ये स्वतः संघनायक होते अविनाश भोईर होते. चेंडूला उचलून फेक करतील दरम्यान एकदा बेकपडी झाल्याने आता एका धावेच्या 17 टीमची टोटल पुन्हा पुढे जात असताना आपण पाहू शकता माफ करा डॉट बॉल असेल.
आणि फक्त 17 धावा. ड्रिंक स्टॉली जाते मैदानाच्या आतमध्ये तत्पर आपण देऊया डीजे मास्टर राजला एक सुवर्ण संधी. सतरा धावा स्कोरबोर्ड वरती 18 चेंडू मध्ये 17 धावा बनवल्या गेल्यात कारण षटक क्रमांक 3 संपन्न झाले. षटक क्रमांक 4 आपण पाहू शकता यावेळेस बॉलिंग ट्रॅक वरती संघाचा सेनापती अविनाशला आपण पाहतो. अविनाश भोईर यावेळेस बॉलिंग ट्रॅक वरती एक चांगला खेळाडू सातत्याने बरेचसे वर्षे आपण पाहू शकता संघनायकाची भूमिका तो देखील बजावत असतो कुळगाव टीमसाठी आणि आता स्वतःच्या खांद्यावरती त्यांनी देखील जबाबदारी घेतली आहे. स्ट्रायकिंग वरती यावेळेस प्रदीप भोईरला आपण पाहू शकता 7 चेंडू मध्ये 7 षटकार ठोकण्याचा विक्रम देखील त्याच्या नावावरती आहे. परंतु आता मात्र इथून चांगली फलंदाजी करावी लागेल कारण संघ कुठेतरी अडचणी सापडला. गोरदाचा अविनाश ओव्हर द विकेट. हाफ टॅकर होता बिगिन करायचा प्रयत्न यावेळेस पुन्हा एकदा संधी निर्माण झाली होती. ऋषिकेश जाधवला झेल टिपण्याची परंतु कॅच झाली ड्रॉप. एकदा बिगबडी झाली आणि आता एका धावेच्या साथीने टीमची टोटल पुन्हा आता पुढे जात असताना यावेळेस 18 या आकड्यावरती पुन्हा आता संधी निर्माण झाली होती ऋषिकेश जाधवला इथे मात्र झेल टिपण्याची. नक्कीच 500 रुपयाचं कॅश प्राईज मॅडी सरांच्या माध्यमातून तर सचिनजी दलाल साहेबांच्या माध्यमातून देखील 500 रुपयाचं कॅश प्राईज होतं. चला बिलकुल आपण वेळ जास्त घेऊ नका. अविनाश भोईर लगेच मॅचला सुरुवात करा कारण 5 षटकाची मॅच 25 मिनिटाचा अवधी आहे. नक्कीच आपण पाहू शकता सचिनजी दलाल साहेब जे बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे खजिनदार आहेत त्यांच्या माध्यमातून देखील 500 रुपयाचं कॅश प्राईज आहे ऋषिकेश जाधवसाठी. हाफ ट्रॅकर होता आपण आता यावेळेस ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न यावेळेस फरदात बाद असतील. अजून एक धक्का लागेल यावेळेस राज क्रीडा मंडळ कुळगाव संघ चांगली कामगिरी करत असताना बेलूर टीमच्या फलंदाज आपण पाहू शकता भूषण त्याला देखील परतावं लागेल तंबूच्या दिशेला. फलंदाज बाद. शशिकांत लोंगलेला आपण पाहू शकता अर्थातच लाल्या यावेळेस लवकरातच चांगला फलंदाज मैदानात दाखल झाला. पूर्णपणे संघ इथे मात्र अडचणीत सापडला आणि आता यावेळेस चांगली कामगिरी करावी लागेल शशिकांत लोंगलेला. संघ कुठेतरी अडचणीत सापडला. प्रदीप आणि शशिकांत ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन अजूनही मैदानावरती या. प्रदीप भोईर जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये असेल तोपर्यंत इथून मात्र टीम बेरवलीला मोठ्या अपेक्षा असतील. ऑन साइडला चांगला फटका पाहायला मिळतोय. आल्या आल्या चेंडूला सरळ पाठवून दिलाय यावेळेस डीप बॅकवर्ड स्कोरर लेग सीम रे का बार फलंदाज शशिकेश लोंगलेच्या बॅटमधून हा स्ट्रोक मिळते धावाचा षटकार. आता षटकाराच्या साथीने टीमची टोटल वेगाने फ्लाय होत असताना यावेळेस 24 या आकड्यावरती खचाखच ग्रुप यांकडून टीम राज क्रीडा मंडळ कुळगाव संघाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा आलेत. अमित डांगरे असतील, झिंगा रोहित जैन असतील, निनाद राणे असतील, योगेश गायकवाड असतील आणि
रोशन टकले यांच्या माध्यमातून राज क्रीडा मंडळ कुळगाव टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. ते देखील या स्पर्धेचा आनंद लुटत गोव्यावरनं त्याचं देखील हार्दिक मनपूर्वक स्वागत. अजून एक हिट करायचा प्रयत्न यावेळेस मात्र फटका फसला. षटकाराचं प्रत्युत्तर इथून मात्र कमबॅक करत असताना हिट का जवाब पत्थर से 100 सोनार दी 1 लोहार दी फरदा शशिकांत लोंगले बॅक टू द पवेलियन. शशिकांत इथून आपण पाहू शकता षटकार ठोकल्यानंतर लगेच त्याला क्विक रिप्लाय दिलं गेलं. परत बाद झाला त्यानंतर त्याची जागा भरून काढण्यासाठी यावेळेस सुशांत दाखल झालाय मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहू शकता नॉन स्टाकिंग एंडवरती स्टाकिंग एंडवरती फलंदाज प्रदीप. हाफ ट्रॅकर होता. आता मात्र चांगला फटका पाहायला मिळतो. गॅप मध्ये खेळत डीप मध्ये 2-2 क्षेत्रशः जज करत असतात त्यांच्या मधून चेंडू मात्र सरळ निघून चाललाय सीमा पार षटकार. पेड़ पर टहली पर बैठा पक्षी कभी टहली टूटने से डरता नहीं है क्योंकि उसे विश्वास टहली पर नहीं तर अपने पंखों पे होता है आणि तो विश्वास आता मध्ये स्वतःवरती दाखवला. हाफ ट्रॅकर होता. पुन्हा एकदा यावेळेस गोल गिरकी घेतली आणि चेंडू सरळ पाठवून दिलाय. भाग मिल्का भाग ही परिस्थिती असताना चेंडू मात्र निघून चाललाय सीमा पार 4 चौकार. धाबा स्कोरबोर्ड वरती आधीच्या बॉलवरती ताकद तर या बॉलवरती नजाकत आपल्याला पाहायला मिळाली बॅट्समन प्रदीप भोईरची. आणि आता टीमची टोटल यापुढे 34 धाबा स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. षटक क्रमांक 14 झालं संपन्न आणि 4 षटकाच्या अंती टीमची टोटल यापुढे 34 या आकड्यावरती 3 ओव्हरच्या अंती विचार केला तर 17 धावा होत्या. परंतु यावरचा विचार केला तर 17 धावा खर्च करत असताना गोलंदाज अविनाश भोईरला आपण पाहिलं. यावेळेस आपण पाहू शकता स्लॉगरचं षटक हाणामारीचं षटक बॉलिंग ट्रॅक वरती प्रतीक जाधवला आपण पाहतोय. स्टाकिंग एंडवरती सुशांतला आपण पाहतोय. तो नॉन स्टाकिंग एंडवरती प्रदीप. पुन्हा यावेळेस शेवटचा 4 चेंडूचा खेळ शिल्लक असेल पूर्वार्धामधील गोलंदाज प्रतीक ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल ऑन साइडला बिगिट केलाय. फटका फसला की काय. नॉमॅच लँड झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. डीप मध्ये क्षेत्रशः जज करत असताना एका टप्प्यावरती उत्तम फेक करेल दरम्यान सिंगल मिळेल. सिंगलच्या साथीने आता टीमची टोटल पुढे जात असताना यावेळेस 35 या आकड्यावरती. आता मात्र बिलवली संघ एकच विचार करत असेल तर 10 ते 15 धावा जर बनवल्या गेल्या तर एक सुस्थितीमध्ये संघ आपल्याला पाहायला मिळेल. कारण समोर देखील एक ताकदीचा संघ खेळतोय राज क्रीडा मंडळ कुळगाव संघ. यंदाच्या हंगामामध्ये अतिशय इन्फॉर्म संघ आपल्याला पार मिळतो. कारण सुदर्शन जाधवला आपण पाहू शकता अतिशय इन्फॉर्म खेळाडू यांनी गावदेवी चषक दापिवलीची बाईक मॅन ऑफ द सिरीजच्या माध्यमातून जिंकली होती. त्यानंतर जर विचार केला तर अविनाश भोईर सारखा एक चांगला खेळाडू आपल्याला पार मिळतोय. खुशाल भोईर सारखी देखील चुनौती आपल्याला पार मिळते. कारण जितकी खोलवर यांची गोलंदाजी ना तितकी खोलवर त्यांची फलंदाजी देखील आहे. त्यामुळे बेरवली संघाला इथून मात्र 50 ते 55 धावा बनवाव्या लागतील. बेरवली संघ म्हटला तर आमचे राजा सालवे यांच्या नेतृत्वाखाली संघ सातत्याने खेळत असतो. एक जबरदस्त संघनायक आपण पाहू शकता. परंतु 3 ते 4 टुर्नामेंट आपण पाहिला असेल संघ कुठेतरी अडचणीत सापडतो. गुरदस्त या ऑन साइडला गेलेत. पुन्हा एकदा वाईट लॉंगच्या मध्ये इथून खेळण्याचा प्रयत्न झाला होता. डीप मध्ये क्षेत्रशः खुशाल भोईर चेंडूला अडवण्याचा प्रयत्न झाला होता. परंतु त्याच्या हाताला चढून बॉल निघून चालाय सीमा पार. प्रदीप भोईरच्या बॅटमध्ये संघर्षाचा शंख नाद करत असताना बॉल सीमा पार चौकार. चौकाराला चौकाराच्या साथीने टीमची टोटल
39 या आकड्यावरती गुरुदास प्रतीकला आपण पाहतोय, प्रतीक जाधव यावेळेस बॉल ट्रॅक वरती और तो विकेट. अजून एक चांगला फटका पाहायला म्हणतोय, क्रिकेटचा क्लास कॉपी बुक स्टाईलने बॉलला सरळ पाठवून दिलाय. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईन चिरत बॉल निघून चाललाय सीमा बार. प्रदीप भोईरच्या बॅटमधून हा धमाका, हा ब्लास्ट, बॉल सीमा बार, षटकार. पंचेचाळीस धावा आपण पाहू शकता. 3 ओव्हरच्या अंती फक्त आणि फक्त 17. आणि आता मात्र आपण पाहू शकता षटक क्रमांक 5 आपल्याला पाहायला मिळतो. आणि यावेळेस 3 चेंडूचा खेळ संपन्न झाला आहे आणि टीमची टोटल 45 या आकड्यावरती. वेळ कधी कशी येईल सांगता येत नाही, कारण रामाला देखील रात्री राज्य मिळणार होतं, परंतु सकाळी उठल्यावर त्यांना देखील वनवास मिळालं होतं. यावेळेस फटका फसला. क्षेत्ररक्षक सँडी इथं मात्र चेंडूला गॅदर करून फेक करेल. दरम्यान एक धाव तर एकवटली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न असेल का, परंतु यावेळेस मात्र फलंदाज बाद होईल, परंतु कोणता बाद होईल हे देखील आपल्याला पाहायचं आहे. प्रदीप की सुशांत, सुशांत की प्रदीप, यस दोन्ही पंच सला मशवरा करतील आणि त्यानंतर आमच्यापर्यंत इथून मात्र निर्णय पोहोचवला जाईल. कारण भरपूर महत्वाची विकेट आपण पाहू शकता प्रदीप भोईरची आहे, कारण एक षटकार आपण पाहू शकता, एक चौकार त्याच्या बॅटमधून आला आहे. आणि आता मात्र इथून मात्र आपण विचार केला तर त्याची विकेट व्हेंटिलेटर मध्ये असेल. यस अंपायर सिग्नल, थर्ड अंपायर इथून मात्र आपण पाहू शकता. पंचाच्या माध्यमातून रिपीट घेतला गेला आणि आता मात्र कोणता फलंदाज बाद असेल हे देखील आपल्याला पाहायचं. आमचे ऑफिशियल अपडेटर आणि त्यानंतर आयोजन कमिटी आपण पाहू शकता भारत धुळे चेक करतील आणि त्यानंतर तुमच्या पर्यंत हा निर्णय पोहोचवतील. भरपूर 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 चांगली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते, कारण जुबिलीकरांच्या माध्यमातून स्वप्नातून साकारली स्पर्धा आपण पाहतोय. गजर क्रिकेटचा, सोहळा आनंदाचा, याची देही याची डोळा आज या जोबिली गावात रंगतोय. भव्य क्रिकेटचा सोहळा सातत्याने आपण पाहू शकता. जय हनुमान क्रीडा मंडळ जोबिली या नावाने हा संघ खेळत असतो. करण धुळे असतील, महेंद्र धुळे असतील, भारत धुळे असतील, रोशन धुळे असतील, सातत्याने खूप चांगली कामगिरी त्यांची आपल्याला नेहमीच पाहायला मिळते. परंतु आज जरी तुम्ही विचार करता त्यांच्या स्वप्नातून साकारली स्पर्धा आणि आज आपण पाहू शकता पहिली रात्र आपल्याला पाहायला मिळते. फलंदाज तर बाद आहे, परंतु कोणता बाद असेल हे देखील आपल्याला पाहायचं आहे. या सुशांत बाद असेल. गोपीला आपण पाहतो यावेळेस तंबूच्या दिशेला परतत असताना आणि बेलवडी संघाला देखील हेच मंजूर असेल, कारण हार्ड हिटर फलंदाज यावेळेस मैदानाच्या आतमध्ये खेळतोय प्रदीप भोईर. षटकार आणि 2 चौकार प्रदीपच्या बॅट मध्ये आलेत आणि आता शेवटचे 2 बॉल शिल्लक असतील. 2 to go. पूर्वार्ध आपण पाहतो यावेळेस बॉलिंग ट्रॅक वरती पर्यंत प्रतीक सज्ज झाला. 5 ओव्हरमध्ये 5 गोलंदाज हाताळणे हे तुम्हाला अनिवार्य असेल आणि 5वा गोलंदाज आता मात्र आपण पाहतोय प्रतीक जाधव. अजून एक फटका चांगला पार म्हणतोय. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न, डीप मध्ये चेंडू चालला. अविनाश भोईर होते, चेंडू उचलून फेक करते. दरम्यान डेंजर झोनला धोक्याची घंटा वाजली होती, परंतु जीवाच्या एकंदाने धावले. हरणीच्या वेगाने आणि चित्याच्या चपळाने या 2 धाबा एकपटल्या गेल्या. सिद्धेश राऊत होते यष्टीरक्षकाच्या भूमिकेत, परंतु त्यांना चेंडू गॅदर करता आला नाहीये. दरम्यान 2 धाबा एकपटत जातील आणि 2 धाब्याच्या साथीने आता टीमची टोटल पुन्हा एकदा पुढे जात असताना 48 धाबा स्कोरबोर्ड वरती आपण पाहतोय. शेवटचा बॉल शिल्लक असेल. शेवटच्या बॉल वरती इथून मात्र संघ बेलवली इथून मात्र हवी ठरेल की संघ राज क्रीडा मंडळ कुळगाव हवी ठरेल हे देखील आपल्याला पाहायचं, कारण षटकार आला तर पूर्णपणे इथून मात्र पकड मजबूत करेल, कारण 54 धावा बनवल्या जातील, परंतु जर चेंडू डॉट आला तर कमबॅक करेल टीम राज क्रीडा मंडळ कुळगाव संघ. चेंडू बराच काळ हवामध्ये, डीप मध्ये क्षेत्ररक्षक सुदर्शन जाधव होते आणि जाधवने इथून मात्र टिपलाय जेल आणि संपलाय फलंदाज प्रदीपचा खेळ. बिग विकेट, बिग लॉस. कोंडेश्वर भोज आणि जय हनुमान डोके, यस भोज संघाचे कॅप्टन शंकर पाटील उपस्थित झालेत. जय हनुमान डोके संघ आपला देखील कॅप्टन पाठवा. आपण रुपेश भोईर आपला कॅप्टन आपण पाठवायचा. जितू भोईर आपण या लगेच. पूर्वार्ध संपला. आपण पाहिलं 5 ओव्हरमध्ये 48 धावा बनवल्या गेल्या आणि 49 धावांचा लक्षाचा आता पाठलाग करायचा आहे राज क्रीडा मंडळ कुळगाव टीमला. आणि त्या धावा इथून मात्र बनवण्यासाठी आपण पाहू शकता त्या धावा चेस होतील की डिफेंड होतील हे तुम्हाला ऐकण्यासाठी मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करतोय.
डोंबिवलीचा बुलंद आवाज, घारिवलीचा गोड आवाज, रोशन संते सर यांना धन्यवाद. चला नाणेफेकीसाठी जय हनुमान ढोके टीमचे कॅप्टन आपणास विनंती आहे, आपण नाणेफेकीसाठी यायचे. या दरम्यान सन्माननीय बालकृष्ण दादा मुंडे आपणास विनंती आपल्या शुभास्ते केली जाईल. नाणेफेकीचा कौल या दरम्यान सेकंड राऊंडच्या सर्व मॅचेस या ठिकाणी 4 षटकांची असल्याची नोंद घ्या. दोन्ही टीम टॉस केला जाईल. हेड अँड टेल. तर याच दरम्यान आपण पाहू शकता बदलापूर समालोचन समितीचे सदस्य सोमनाथजी खाडे सर यांचा देखील शुभारंभ झाला. यावं आपण व्यासपीठावरती आपलं देखील स्वागत आहे. नक्कीच नक्कीच आलेल्या सर्वच मान्यवरांचं हार्दिक मनपूर्वक स्वागत. टॉस या ठिकाणी जिंकलेलं आहे जय हनुमान क्रीडा मंडळ ढोके. नाणेफेकीचा कौल जिंकून डिसिजन पेंडिंग असेल. आपण लगेच त्वरा करा ढोके टीम, कारण नाणेफेकी झाल्यानंतर लगेच आपला निर्णय आपण कळवायचा आहे. टॉस गमावलाय प्रतिस्पर्धी संघ ओमकोंडेश्वर भोज या संघाने. आमचे साथी समालोचक बदलापूर समालोचक समितीचे सदस्य आदरणीय सोमनाथजी खाडे सर आपणास विनंती, आपण यावं आपलं हार्दिक मनपूर्वक स्वागत. जय हनुमान ढोके टीमने नाणेफेकी जिंकून प्रथम बॅटिंग स्वीकारली आहे. ओम कोंडेश्वर भोज संघाला विनंती असेल, आपण क्षेत्ररक्षण करण्यासाठी सज्ज राहायचे चालू मॅच संपल्यानंतर. या ऐकूया, जाऊया कॉमेंट बॉक्स मध्ये. द्वितीय सत्राला होईल सुरुवात. अतिशय दर्जेदार लढत आपण पाहतोय. एका बाजूला भूषण कराळे फाउंडेशन बेलवली आणि त्यांच्या साथीनं मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी सज्ज आहे राज क्रीडा मंडळ कुळगाव. द्वितीय सत्राला होईल सुरुवात आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये सज्ज असेल व्हॉइस ऑफ घारिवली रोशनजी संते सर. थँक्यू सो मच मॅडी सर. सामना सुरू आहे पहिल्या फेरीमधील शेवटचा सामना. बेलवली आणि त्यांना फाईट करतोय राज क्रीडा मंडळ कुळगाव. या दोन संघांमध्ये 49 धावांचं लक्ष्य आहे कुळगाव या टीम समोर. सलामीची जोडी पाहायला मिळते ती म्हणजेच सिद्धेश आणि अरबाज ही जोडी आहे. स्ट्रायकिंगला फलंदाज सिद्धेश राऊत आणि त्याला साथ देतोय अरबाज शेख. गोलंदाजी मार्कोदिस सज्ज गोलंदाज सागर मेंगल. या पहिल्या षटकामध्ये दोन्ही संघांना देऊया आपण या सामन्यासाठी लाख लाख शुभेच्छा. 49 धावांचं लक्ष्य आहे 30 चेंडूंमध्ये. मानाची सन्मानाची आणि लोकप्रिय क्रिकेट स्पर्धा सुरू आहे. जय हनुमान क्रीडा मंडळ जोविली गाव आणि रिया मंडप डेकोरेटर्स आयोजित जोविली चषकाचं हे भव्य दिव्य आयोजन. आजची पहिली रात्र आणि पहिल्या रात्रीमधील हा पहिल्या फेरीमधील शेवटचा सामना. फुल टॉस चेंडू आहे. ड्राईव्ह केला. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. खूप चांगले क्षेत्ररक्षण. गोपी होते तेवढीच चांगली फेकी. एकच धाव मिळते आणि या एका धावेने श्री गणेश होतोय बॅटिंग करणारे कुलगाव या टीमचा. अरबाज शेख आणि सिद्धेश राऊत ही जोडी आहे. 5 षटकांमध्ये बनवायचे आहेत 49 धावा. पहिल्या 2 षटकांमध्ये जास्त धावा बनवावे लागतील, कारण की ॲडव्हान्टेज आहे. 2 खेळाडू फक्त 30th सर्कलच्या बाहेर आहेत. याचा फायदा घ्यावा लागेल कुलगाव टीमला. फुल टॉस
सो मच. धावसंख्या 6 ने पुढे सरकेल. आपण पाहू शकाल या 7 धावा धावफलकावरती. षटकार ठोकलाय फलंदाज अरबाज शेखने. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ आहे गोलंदाज सागरचं. पहिले दोन्ही चेंडू फुलटॉस चेंडू फेकले सागरने. सागर मेंगल खूप मोठं नाव आहे बेलवली या टीमच्या माध्यमातून. पॉवर प्ले स्पेशलिस्ट हा गोलंदाज आहे बेलवली या टीमचा. खूप चांगली कामगिरी केली होती ओमसाई क्रिकेट संघ कांसई आणि जय हनुमान क्रिकेट संघ ढोके आयोजित स्पर्धेमध्ये. यावीस लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा येतोय वाईट बॉल. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. 8 धावा धावफलकावरती. फ्लाइंग स्टार्ट केलाय. स्वप्नवत सुरुवात केली आहे अरबाज शेखने या सामन्यामध्ये. 49 धावांचं लक्ष्य आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट सागर. यावीस चांगला चेंडू आहे परंतु लाईन खराब आहे. वाईट बॉल येतोय. बॅक टू बॅक 2 चेंडू यावीस वाईट चेंडू फेकलेत गोलंदाज सागरने. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. 9 धावा धावफलकावरती आहेत. आमच्या सोबत आज कॉम्बॉक्स मध्ये आहेत मॅडी सर आणि राहुल चव्हाण सर. त्यानंतर आमचे ऑफिशियल गुणलेखक आहेत प्रेम धुले आणि रोशन धुले. डान्सिंग डाऊन द विकेट. पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न केला होता. मानसिक दडपण दबाव दबाव आणि दबाव निर्माण झाले गोलंदाज सागरवरती आणि या दबावामध्ये दिशेपासून भरकटतोय. दिशाहीन गोलंदाजी केली जाते. सलगचा येतो हा तिसरा वाईट बॉल आणि धावसंख्या 1 ने पुढे सरकेल इन डबल फिगर मध्ये 10 या आकड्यावरती. खराब गोलंदाजी. यावी सुरेख फटका आहे परंतु क्षेत्ररक्षक आहेत शॉर्ट कव्हर पॉइंटला. एकच धाव मिळते. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. आपण पाहू शकाल 11 धावा धावफलकावरती आहेत. दोन्ही बाजूला वळवण्याची क्षमता आहे. आउट स्विंग इन स्विंगच्या माध्यमातून गोलंदाजी करण्याची क्षमता आहे परंतु हातावरती नियंत्रण नाहीये. गोलंदाज सागर दिशेपासून भरकटतोय. पुन्हा एकदा लाईन पाहावी लागेल. लेग कटर होता. चेंडू पडल्यानंतर बाहेर निघतोय हेच पाहिलं पंचांनी आणि केपी सरांचा इशारा येतोय वाईट बॉल. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. 12 धावा धावफलकावरती. आतापर्यंत 4 वाईट चेंडू फेकलेत गोलंदाज सागरने या षटकामध्ये. 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. धावसंख्या 12. यावी सुरेख धावसंख्या 6 ने पुढे सरकले. यावीस 18 धावा धावफलकावरती. फ्लाइंग स्टार्ट केलाय. स्वप्नवत सुरुवात. यावी शॉर्ट टर्म पुल केलाय. मिस टायमिंग आहे. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल आणि जिंका हा क्रिकेटचा खेळ. झेल सोडलाय. जीवनदान मिळतंय आणि उपयुक्त 2 धावा देखील मिळाल्यात ते म्हणजेच कुलगाव टीमला. धावसंख्या 20. ह्या 20 टप्पा पडल्यानंतर बाहेर निघतोय. व्हेरिएशन भरपूर आहे परंतु नियंत्रण नाहीये. वाईट बॉल. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. 21. 21 धावा. 21 धावा धावफलकावरती आहेत. तब्बल 10 चेंडू फेकलेत गोलंदाज सागरने. त्यामध्ये 5 चेंडू वाईट चेंडू आहेत. मॅरेथॉन षटक हे सुरू आहे. आणि 24 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. पहिल्या षटकामध्ये सामना खुला केलाय कुलगाव टीमने.
थँक्यू सो मच. समीकरण सोपं झालंय कारण की पहिल्या षटकामध्ये धाव बनवल्या आहेत 25 आणि बनवायचे आहेत अजूनही 24 चेंडूंमध्ये 24 धावा. गोलंदाज राजेश. संघनायक आहे बेलवली या टीमचा कमबॅक करावा लागेल. विजयाच्या दिशेने वाटचाल केली आहे कुलगाव टीमने. चेहऱ्यावरती स्मित असते आपण पाहू शकाल कारण की त्यांच्या संघाने या सामन्यावरती मजबूत पकड निर्माण केली आहे. डान्सिंग डाऊन द विकेट फुल टॉप. सो मच. धावसंख्या 35. आयोजकांचा वेळ देखील वाचवला जातोय. हाफ ट्रॅकर आहे हा पंपूल करताय क्षेत्ररक्षक डीप मध्ये. एक धाव झाली कंप्लीट आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय. धावसंख्या एकने पुढे सरकेल 36. 36 धावांची पार्टनरशिप बनवली आहे. फलंदाज अरबाज शेख आणि त्याला साथ देतोय सिद्धेश राऊत. 21 चेंडू आणि 13 धावांची गरज आहे. सिद्धेश ऑन स्ट्राइक. यावी सुरेख फटका आहे ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. खूप चांगले क्षेत्ररक्षण स्क्रीन समोर. एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय आणि धावसंख्या एकने पुढे सरकेल 37. 37 धावा धावफलकावरती. जिंकण्यासाठी 12 धावांची अजूनही गरज आहे. अरबाज शेख ऑन स्ट्राइक. 20 चेंडू शिल्लक आहेत. क्या बात है. सो मच. 41. 41 धावा धावफलकावरती. जिंकण्यासाठी 8 धावांची गरज आहे. फुल टॉप. सन्माननीय सचिनदादा दलाल यांच्या वतीने 500 रुपयाचा कॅश प्राइज. दोन धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी कारण की 18 चेंडू शिल्लक आहेत आणि अवघ्या 2 धावांची गरज आहे. पहिल्या 2 षटकांमध्ये सामना खुला गेलाय तो म्हणजेच राज क्रीडा मंडळ कुलगाव या टीमने. बॅटची आतली कडा आहे आणि एक धाव झाली कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट. स्कोर इज लेवल. एका धावेची गरज आहे. 48 धावा धावफलकावरती. यापुढील सामना असेल जय हनुमान ढोके आणि त्यांना फाईट करेल ओम कोंडेश्वर भोज. ढोके संघाने टॉस जिंकलाय. निर्णय कळवायचा आहे. यस फलंदाज झालाय बाद. अरबाज शेख बॅक टू द पविलियन. पहिला मोठा धक्का बसतोय 48 या धावसंख्येवरती. ढोके संघाने टॉस जिंकला आणि प्रथम फलंदाजी स्वीकारली आहे. 4 षटकांचा सामना असेल आणि भोज संघाला इन्व्हाइट केले क्षेत्ररक्षण करण्यासाठी. तर भोज संघाला विनंती असेल की आपण व्यासपीठात समोर येऊन थांबायचं आहे. ओम कोंडेश्वर भोज आणि त्यांना फाईट करेल जय हनुमान ढोके. 4 षटकांचा सामना असेल. एका धावेची गरज आहे. न्यू बॅट्समन आपण पाहतोय विजय. नावाचाच विजय आहे
आणि आपल्या टीमला हा विजय मिळवून दिलाय. विजयच्या बॅटमध्ये येतोय हा विजयी चौकार आणि सामना झालाय फिनिश. सामना जिंकलाय कुलगाव टीमने. कुलगाव संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन, हार्ड लक, कौतुक आणि आभार या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवल्याबद्दल बेलवली संघाचं. सर